नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग 16 मधनं भाजपचे ज्येष्ठ नेते मुन्ना यादव यांच्या पत्नी लक्ष्मी यादव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाऊ, सुरुवातीला अभिनंदन तुमचं। एक नवीन सुरुवात परत काय अपेक्षा आहे आणि काय वाटतं की पक्षाने परत एकदा विश्वास दाखवला तुमच्यावर? पहा, पक्षाने यावेळेस पाचव्यांदा मला आणि माझ्या पत्नीला तिकीट दिलेली आहेत। 2 वेळा मला, तिसऱ्यांदा तिला। आणि भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवला त्या विश्वासावर आम्ही खरे उतरणार। कारण 2014मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी झाले आणि 14मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस झाले, आमच्या शहराचे खासदार नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री झाले। तेव्हापासनं या संपूर्ण देशात, संपूर्ण राज्यात, संपूर्ण शहरात ज्या शासनाच्या योजना होत्या त्या संपूर्ण योजना जनतेपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पोहोचवल्या। म्हणून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर संपूर्ण देशाचा विश्वास आज सर्वांना दिसत आहे। मला एक सांगा, एक अशी चर्चा होती की तुम्ही मैदानात उतरणार। कसं असतं, पक्षाच्या समीकरणात जे बसतं आणि पक्षश्रेष्ठी जे निश्चित करतं त्याच्या विरोधात आम्ही जाऊ शकत नाही। पक्षाने सांगितलं की मुन्ना तुझ्या पत्नीला लढवायचे आहे, तर आम्ही एका मिनिटात हो म्हटलं आणि त्यांना तिकीट मिळाली। काय वाटते कशी राहील लढत? पहा, आम्ही तर वन साईड निवडणूक गेल्या वेळेसही जिंकलो होतो आणि जेव्हापासून निवडणूक लढत आहे आम्ही 2002पासून, तर जेवढी आमची लीड असते तेवढे त्यांचे मतं असतात। या प्रकारे स्थिती असते, तर आम्ही प्रचंड मताने 4 उमेदवार माझ्या या प्रभाग 16मध्ये दिले आहे। एक आहे लखन एरावार, दुसरे आहे लक्ष्मी यादव, तिसरे वर्षा चौधरी आणि चौथे आहेत सुनील दांडेकर। हे 4 उमेदवार जनतेतले आहे। जनतेने यांच्यावर 100% जनतेचा विश्वास यांच्यावर आहे आणि हे 4 उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे। आपण बघू शकतो की मुन्ना यादव होते, त्यांची पत्नी लक्ष्मी यादव यांना प्रभाग 16मधनं भारतीय जनता पक्षाने मैदानात उतरवलं आहे आणि आम्हाला विजयाचा पूर्ण विश्वास आहे असं मत देखील मुन्ना यादव यांनी व्यक्त केलं आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।